तर विविधता में ही एकता, भारत की विशेषता. त्यामुळे विविधता असली पाहिजे, सर्व मातृभाषांचा, सर्व भाषांचा आदर असला पाहिजे. आणि या सर्व भाषांच्या आदराच्या अनुषंगानं, विविधतेच्या अनुषंगानं भारताचं संविधान हे नटलेलं आहे, थटलेलं आहे. आणि या सर्व ज्या प्रवाह आहेत आणि हा सर्व जो विचार आहे, हा भारताच्या संविधानाचा विचार आहे, हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे. शेवटी काँग्रेस पक्षाचा आमचा दावा काय की काँग्रेसचा डीएनए आणि भारताचा डीएनए एक आहे. ही आमची असणारी भावना आणि भूमिका आणि एकंदरीत आमचं हे आचार, विचार, व्यवहार आणि आमचा जो उच्चार आहे आणि वर्तन जे त्या अनुषंगाने आहे. मात्र भाजप हे संविधानाला मानत नाही. भाजप हे विविधतेत एकता हे सूत्र त्यांना अमान्य आहे. आणि हे सूत्र त्यांना अमान्य असल्यामुळे आणि बंच ऑफ थॉट नावाचं गोळवलकर गुरुजींचं जे पुस्तक आहे हे यांच्यासाठी बायबल आहे. बंच ऑफ थॉट गोळवलकर गुरुजींचं लिहिलेलं पुस्तक हे भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे. आणि त्यांचा जो थॉट आहे, त्यांचा जो आयडिया ऑफ इंडिया आहे आणि त्यांचं जे संविधान आहे ते सांगतं हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र. जेव्हा ते हिंदू राष्ट्र, हिंदू आणि हिंदी यांची सांगड घालतात तेव्हा माझाच त्यांना प्रतिप्रश्न आहे की मग ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरी हे कशात आहे, हे कोणत्या धर्माच्या आणि कोणत्या संस्कृतीच्या अनुषंगाने आहे. पसायदान नावाचं एवढं पावन दान, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. ही मराठी भाषेतलं, मायबोली मराठी भाषेतला जो आमची प्रार्थना आहे तिचा हिंदुत्वाशी संबंध नाही का? तुकारामांच्या गाथांचा हिंदुत्वाशी संबंध नाही का? एवढंच कशाला तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा जी आहे ती मराठीत आहे की प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत वाढत जाईल तशी आमच्या शिवाजी महाराजांची कीर्ती वाढत वाढत जाओ. ही राजमुद्राही त्यांना हिंदुत्वाशी त्याची सांगड घालायची नाही का? त्यामुळे हा हिंदीच्या संदर्भातला आणि मराठीच्या विरोधातला देवेंद्र फडणवीसांचा जो काही निर्णय आहे हा निर्णय थेट हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य विरुद्ध हिंदू राष्ट्र हा एक नवीन जो वाद आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय. यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या बाजूला आम्ही उभे राहणार आहे. एरवी भाजप हा भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम जाती जातीचे भांडणं लावण्याकरता हा मोठा प्रसिद्ध आहे. आणि हा या प्रवर्गातला वाद नाही, तर हा जो नव्याने जो निर्माण झालेला जो वाद आहे हा हिंदवी स्वराज्य विरुद्ध भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हा असा वाद आहे. आणि हे शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य आहे हे आम्हाला शिरसावंद आहे. आणि या निर्णयाचा कडेलोट झाला पाहिजे ही आमची असणारी या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आमची भूमिका आहे. त्यामुळे मागे जेव्हा हा मूळ शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयाला मी कडकडून विरोध केला होता. आणि मराठी आमची अस्मिता आहे, मराठी हा महाराष्ट्र धर्माचा बाणा आहे आणि मराठी संस्कृती आहे. आणि मिठू पाहण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस करत आहेत. एकीकडे सक्तीची हिंदी करून हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो अजेंडा आहे आणि आयडिया ऑफ इंडियामध्ये त्यांचं जे असणारं संविधान आहे बंच ऑफ थॉटच्या स्वरूपाच्या माध्यमातून, भारताच्या संविधानाच्या स्वरूपातून नव्हे, त्याला हे पुढे करत आहे. तर दुसरीकडे भांडवलदारांचा जो अजेंडा आहे, भांडवलदारांचा अजेंडा काय तर मराठी शाळा, सरकारी शाळा कमी करायच्या आहेत, हॉस्टेल कमी करायचे आहेत, हॉस्टेलमधले विद्यार्थी संख्या कमी करायची आहेत आणि खाजगी शाळांची संख्या वाढवायची आहे, भांडवलदारांची संस्था वाढवायची आहे, शिक्षण महागडं करायचं आहे. शिक्षणही आता खरेदी करून द्यावं लागणार आहे. मोफत शिक्षणाचा जो विषय आहे, राईट ऑफ एज्युकेशनचा जो थॉट आहे हा त्यांना बाजूला टाकायचा आहे. एकंदरीत हा एवढा मोठा कावा हा देवेंद्र फडणवीसांनी जो रचलेला आहे हा मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. तर माझ्या मायबोली मराठीच्या छातीत खुपसलेला हा सूर आहे. आणि एवढा मोठा घात हा देवेंद्र फडणवीसांनी जो केला त्याकरता त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांची ही घोडचूक आहे ती दुरुस्त केली पाहिजे. त्यांनी बोलताना असं म्हटलेलं आहे की तिसरी भाषा हिंदी म्हणून काढलेला आहे, कुठलीही भारतीय भाषा जी आहे ती शिकवता येईल. आणि पुढे असं म्हटलं त्यांनी की आपण एकीकडे इंग्रजी भाषा स्वीकारतोय आणि भारतीय भाषेचा तिरस्कार करतोय, हे योग्य नाही. कुठल्याही भाषेला देवेंद्र फडणवीसांना त्यांना स्वतः त्यांच्या परिवारातल्यांना कोणाला जर्मनी, जपानी, इंग्रजी, हिब्रू भाषा शिकवायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल हिब्रू भाषा शिकावी, स्वतः शिकवायला सांगावी, त्याच्यात अडचण नाही. हा सक्ती जो शब्द आहे, हिंदीचा जो सक्ती शब्द आहे हा सरळ सरळ जो आहे
हा मराठी भाषेवर केलेला त्यांनी हल्ला आहे आणि या हल्ल्यातून त्यांना मराठी भाषा आणि मराठी धर्म महाराष्ट्र धर्म हा संपवायचा आहे. आणि हे पक्षीय अभिनिवेशातून मी बोलत नाहीये. आपण कोणत्याही शिक्षण तज्ज्ञाला विचारा, या आधीचे वेगवेगळे जे अहवाल आहेत ते अहवालही मातृभाषेतून शिक्षणाची आपल्याला सगळ्यांना शिफारस करतात. त्यामुळे या संदर्भामध्ये भाषा तज्ज्ञांचं जे मत आहे तेही मत आपण जर पडताळून बघितलं तर काँग्रेसचं जे मत आहे तेच मत आपल्याला भाषा तज्ज्ञांचंही मत असल्याचं आढळून येईल. मनसेकडून प्रत्येक शाळेला पत्र देण्यात आलं आहे की ही जी सक्ती आहे ती काढून टाका आणि तुम्ही हिंदी भाषा जास्त शिकवू नका. काँग्रेसतर्फे काय करण्यात येणार? तुम्ही आंदोलन करणार आहात किंवा पत्रव्यवहार करणार आहात? या संदर्भामध्ये आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध आहे आणि यासाठी वाटेल ते करण्याकरता आम्ही तयार आहोत. मग मात्र हे सरकार जे आहे हे विरोधी पक्षाच्या आंदोलनाला किंवा विरोधी पक्षाचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेण्याचा सुज्ञपणा आणि संस्कृती त्यांच्याजवळ नाही. हे सरकार मूकं, बहिरं आणि आंधळं आहे आणि स्वतःचाच अजेंडा ते रेटत आहे. त्याकरता यासाठी जनआंदोलन व्हावं ही आमची असणारी माध्यमांना आणि जनतेला एक मागणी आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाचा दाखला दिला त्याच्यामध्ये हिंदी सक्ती नव्हती, महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती, मग हे ठरवून केलं जातं. त्यांना गुजरातमधून गुजरातींनी तर 3ऱ्या वर्गापर्यंत ही इंग्लिशही ठेवलेली नाही. 3ऱ्या वर्गामध्ये त्यांनी इंग्लिश आणली आहे आणि 4.5 म्हणजे चौथी जे झाल्यानंतर 4.5 याच्यामध्ये हिंदी आणलेलं आहे. आता गुजरातमध्ये 4थीच्या नंतर 4.5 नंतर हिंदी आणि महाराष्ट्रात पहिलीतच हिंदी हा घालण्याचं जे काही कारण आहे ते एकदा फडणवीसांनी मोदींना विचारून घ्यावं. आज ठाकरेंनी असं म्हटलंय की या हिंदी सक्तीमागे कुठे IAS लॉबी आहे, त्यांना मराठी बोलता येऊ नये आणि हिंदी सुटायचे म्हणून IAS लॉबी हे सगळं करते असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. कोणची IAS लॉबी फिरवी नाही. IAS लॉबी जी आहे ती आता त्याचा एक स्वतःचं भ्रष्टाचाराचं कॅरिडॉर करण्यामध्येच ती मशगूल आहे. ही सगळी जी कारस्थान आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि भाजपच्या थिंक टँकचं कारस्थान आहे. दादा भुसेंचं म्हणणं आहे की आम्ही मराठी भाषा देखील अनिवार्य केली आहे, तुम्ही हिंदी भाषेतच का पाहता? हे मी निगेटिव्ह बाजू. त्याच दादा हुसेननी एकदा त्यांची स्मरणशक्तीला उजाळा द्यावा आणि हिंदी सक्ती राहणार नाही अशी घोषणा केली होती. ते एक दादांत खोटं बोलत आहे आणि खोटं बोलणं हा अधर्म आहे. आणि त्या अनुषंगानं दादारावजी भुसे आणि देवेंद्र फडणवीस हे अधर्मी आहेत का हा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यातून आणि त्यांच्या या कालच्या GR मधून हा निर्माण होत आहे. बडगुजर यांचा प्रवेश झाला. खरं तर भाजपने देवेंद्र फडणवीसांनी मोठे आरोप त्यांच्यावरती केले होते आणि ते भाजपने वॉशिंग मशीन याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे. म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल. दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर. नुसतं हे अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय? भारताचा प्रमुख 1 नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर सुधाकर बडगुजर अशा देशद्रोहीच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स तो काय कुत्तावाला कोण आहे? अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर हाताच्या कंगणाला आरसा कशाला? काही वर्षांपूर्वी इक्बाल मिरची भारतीय जनता पार्टीने गोड करून घेतली होती आणि आता कुत्त्याशी सोयरीक ही केल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. अरे तुम्ही काय बोललात आणि काय करताय? एकामागे एक आपण कोणाकोणाला क्लीन चिट देत आले.
पहिले स्वपक्षीयांना किंचित त्यातून देवेंद्र फडणवीसांनी प्रशिक्षण घेतलं. मग ते चिक्की प्रकरण असेल, ते अजून कोणते काही प्रकरण असतील, या स्वतःतून पहिले स्वतःच्याच मंत्रिमंडळात स्वतःच्याच पक्षाला क्लीन चिट देता 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 विरोधकांना पहिले आरोप केले, चक्की पिसिंग पिसिंग, आणि आता गळ्यात गळा घालीन घालीन. विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही हा विषय वेगळा सामाजिक आशयाचा झाला. मात्र मी अजन्म अविवाहित राहील, मात्र राष्ट्रवादीसोबत अजित पवारांसोबत जाणार नाही. त्यांनाही क्लीन चिट. नरेंद्र मोदी त्यांचे सर्वोच्च नेते आरोप करतात 70,000 कोटीचा आणि लगेच मंत्रिमंडळात. नारायण राणे यांच्यावर टीका, त्यांना लगेच मंत्रिमंडळात, त्यांच्या चिरंजीवांना मंत्रिमंडळात. पुढे चालून हा सिलसिला फार मोठा 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 होत गेला आणि परवा छगन भुजबळांवरही आरोप, त्यांनाही क्लीन चिट, त्यांनाही मंत्रिमंडळात. एवढ्यावर हे थांबलं नाही. तर आता असा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की दाऊद इब्राहिमच्या मध्यस्थीनं आता या सलीम कुत्ताला च्या हस्तकाला आता बडगुजरच्या माध्यमातून हे देवेंद्र फडणवीसांनी पक्षात घेतलंय. बडगुजरांना पक्षात घेण्याची थेट सूचना ही दाऊद इब्राहिमनी केली होती का, असा एक प्रश्न हा महाराष्ट्राच्या समोर हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिमची बेनामी जी संपत्ती आहे तिथे आता भारतीय जनता पार्टीला स्वतःचे कार्यालय उघडायचे आणि स्वतःच्या मंत्र्यांना ती जमीन द्यायची आहे. म्हणून आता बडगुजरांच्या माध्यमातून एक कार्पेट हा थेट दाऊद इब्राहिम पर्यंत हा टाकला गेलेला आहे. हा त्याचा एकूण असणारा आशय आणि अर्थ आहे. त्यामुळे एका अंडरवर्ल्डशी संबंधित माणसाला आणि हे आरोप कोणी केले आहेत, हे तुम्ही आपणच केले आहेत. एसआयटी नेमण्यासाठी कोण सांगितलंय, आपणच केलंय. फडणवीसच सांगतात की हे खूप गंभीर आहे, असंस्कृत आहे. उपमुख्यमंत्री सांगतात की हा कुत्र्याचाही अपमान आहे. आणि आता त्याचं जर लालूचांगण जर कुठे होत असेल आणि त्यांच्यासाठी आता विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना विशेष विमानाने आता येऊन स्वागत करावं लागत असेल, गळ्यामध्ये त्यांच्या रुमाल घालावा लागत असेल, तर डाल में कुछ काला है नहीं तो पुरी डाल की डाल काली आहे. हे कालच्या बडगुजर प्रकरणाच्या माध्यमातून सिद्ध झालंय. काही महिन्यांपूर्वी असाच एक पक्षप्रवेश झाला होता अशोक चव्हाण यांचा. त्यावेळेला त्यांच्यावरती दिलेल्याचे आरोप करण्यात आले होते आणि आता देशद्रोही असे आरोप करण्यात आले होते. मात्र दोघांनी पक्षप्रवेश दिलाय. भाजपनी देशद्रोह्यांना, अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना सगळ्यांना आता प्रवेश पक्षात देत 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 चालले आहेत. आता प्रतीक्षा दाऊद इब्राहिमचा पक्षप्रवेश हा भाजपमध्ये कधी होतोय आता एवढी त्याचीच प्रतीक्षा फक्त आता उरली आहे. तर जयश्री पाटील यांचा जो पक्षप्रवेश भाजपमध्ये होत होता त्या जवळपास निश्चित झाला आहे. पाटील करणारे भाजपमध्ये जाणे कितपत धोकादायक आहे काँग्रेससाठी? त्यांना यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेलं आहे. सर, काँग्रेस पक्षाच्या तुमच्या जिल्हा न्याय बैठका आहेत त्या सुरू आहेत आगामी निवडणुकीसाठी. बैठकांमध्ये नेमकं काय जाणून येते, काँग्रेससाठी कितपत सकारात्मक भूमिका पाहिजे? काँग्रेस ग्रासरूटवर अत्यंत सक्षम आहे आणि प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, हे या बैठकीतून सिद्ध होत आहे. पण सर, दुसरीकडे मुंबई काँग्रेसची तक्रार समोर येते का मुंबई काँग्रेसमध्ये एकही बैठक नाही किंवा चर्चा नाही. त्यामुळे कुठे जे माजी नगरसेवक आहेत आणि नेते आहेत मुंबई काँग्रेस ते मुंबईमध्येही बैठकांचा सिलसिला सुरू आहे. सर, हिंदी में बताइए कि आपने कहा है कि षड्यंत्र है कि हिंदी को आप सोचते हैं क्या षड्यंत्र है और हिंदी भाषा बोली जाती है पूरे कि आरएसएस का कुछ न कुछ एजेंडा चलाया जाता है, तो क्या मानना चाहते हैं? विविधता में एकता ही भारत की विशेषता, ये हमारी संविधान निर्माण के साथ साथ की प्रेरणा है. सभी मातृभाषाओं का आदर है और उसके साथ साथ हिंदी जो है ये सरकारी कारोबार में इस्तेमाल होने वाली भाषा है, इसलिए हिंदी का भी आदर है. और हिंदी को भी 3 लैंग्वेज फार्मूला के तहत पंडित जवाहरलाल जी नेहरू ने हमारे देश में स्थापित किया हुआ है. एक मदर टंग है, एक नेशनल लैंग्वेज के तौर पर हम हिंदी को देखते हैं और अंतर्राष्ट्रीय स्तर पर इंग्लिश है. तो ये 3 लैंग्वेज का जो फार्मूला है पंडित जवाहरलाल नेहरू ने ही इसको इंट्रोड्यूस किया था और इसकी कोई आपत्ति नहीं और इसका स्वागत ही है. और इसके तहत ही हम पिछले 75 साल हमारा देश चला हुआ है कि जिसका नतीजा है कि हिंदी जो है वो आमतौर पर पूरे भारत में बोली जाती है और हिंदी भी एक अच्छा माध्यम है और हिंदी भाषा भी जो है वो हिंदी भाषा भी एक
बहुत प्यारी भाषा है, मगर हिंदी भाषा प्यारी होने के साथ साथ और उसका स्वागत के साथ साथ जो हर मातृभाषा और विशेष तौर पर जो मराठी जो है, उस मराठी का भी संवर्धन और संरक्षण बहुत जरूरी है। सभी शिक्षण तज्ञों ने और लैंग्विस्टिक जो एक अध्ययन है उसमें सबने बताया कि मातृभाषा जो है वो मातृभाषा बेहद जरूरी है, और शिक्षा जो है और खास तौर पर प्राथमिक जो शिक्षा है ये मातृभाषा में ही होना चाहिए, और इसमें कोई अन्य भाषाओं को देना गलत है। और हमारे बहुत सारे जो आज़ादी के पश्चात जो शिक्षा को लेकर जो अध्ययन हुए हैं, जो आयोग का गठन किया था, उस आयोगों ने भी कहा था कि कम से कम भाषा ये प्राथमिक शिक्षा में दी जाए, उसको सर्व किया जाए। तो जितनी कम भाषा प्राथमिक शिक्षा में रहेगी उतना आशय ज्ञान जो है वो जबरदस्त होगा। तो साइंस भी क्या कहता है, शिक्षण जो तज्ञ है वो भी क्या कहते हैं कि ज्यादा भाषा परोसी न जाए, और ऐसे स्थिति में यदि हिंदी का अग्र और शक्ति के साथ, मैं फिर से कह रहा हूं कि शक्ति के साथ जो हिंदी को जो लादा जा रहा है वो अनसाइंटिफिक है, इरेशनल है, अविवेकी है, और ये इसका सारा जो नतीजा है ना तो उसमें कोई हिंदी का फायदा होगा, और नुकसान जाहिर सी बात है कि उसमें नुकसान ये मराठी का होगा। मराठी केवल एक भाषा नहीं है, तो मराठी एक संस्कृति है, महाराष्ट्र धर्म एक सभ्यता है, और ये केवल भाषा के साथ नहीं तो एक क्लासिकल भाषा का दर्जा देने से कुछ नहीं होगा। वो तो अच्छी बात है, उसका स्वागत करते हैं, मगर उसके साथ आप उसके जतन के लिए भी, उसका संवर्धन के लिए भी कोशिश मराठी के लिए होना चाहिए, जो इस नतीजे से साफ तौर पर ये नहीं हो पा रहा है। और ये जो एजेंडा है विविधता में एकता भारत की विशेषता, ये हमारा संविधान कहता है, हमारा जो डीएनए है उसमें ये सारी चीजें। हमने सब भारत की आजादी का निर्माण जब किया तो सभी वर्ग और सभी भाषा को लेकर आगे जाने का तय किया, मगर भारत के संविधान के खिलाफ भारतीय जनता पार्टी रही है। और भारतीय जनता पार्टी का जो विश्वास है वो बंच ऑफ थॉट, ये गोलवलकर गुरुजी ने लिखा हुआ जो किताब है वो उनके लिए बाइबल है, वो उनके लिए संविधान है। और उनकी थ्योरी है हिंदी, हिंदू और हिंदू राष्ट्र। और हिंदू राष्ट्र की और हिंदुत्व की जो उनकी व्याख्या है वो मराठी और महाराष्ट्रियन होने के नाते और भारतीय नागरिक होने के नाते ये आपत्तिजनक है, क्योंकि हमारे शिवाजी महाराज की जो पूरा उनका जो राजमुद्रा है वो मराठी में है। ज्ञानेश्वर महाराज ने जो गीता, जो संस्कृत की गीता थी, उसको मराठी में ट्रांसलेट किया है, वो हमारे लिए बहुत आदरणीय और वंदनीय है। पसायदान उसमें जो लिखा है वो पसायदान हमारे लिए बहुत अहमियत रखता है, वो सर्वोच्च प्रार्थना हमारे भाव विश्व में उसका स्थान है। तुकाराम महाराज का जो सारा अभंग है वो हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। नामदेव महाराज का साहित्य हमारे लिए महत्वपूर्ण है, और ये हमारे तहजीब के साथ है। यदि हिंदुत्व और हिंदू राष्ट्र को लेकर हमारे शिवाजी महाराज की राजमुद्रा भी इनको मंजूर नहीं, तो ये सीधा सीधा जो लड़ाई है ये कैसी लड़ाई, ये देखने की आवश्यकता है। भाजपा माहिर है, हिंदू मुस्लिम करने में माहिर है। भाजपा जो है एक जात को दूसरी जात लड़वाने में माहिर है। भाजपा जो है भारत पाकिस्तान करने में, हर मामले में करने में माहिर है। ये जो खिलाफ वाला जो मामला चल रहा है ये सीधा सीधा अभी छत्रपति शिवाजी महाराज का हिंदवी स्वराज और भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व, ये सीधी सीधी जो लड़ाई है इससे उजागर हो रही है। उनकी जो हिंदी है और उनका जो हिंदुत्व है वो छत्रपति शिवाजी महाराज के हिंदवी स्वराज के साथ इत्तेफाक नहीं रखता। हमें ये छत्रपति शिवाजी महाराज का जो हिंदवी स्वराज्य है वो शीर सावंद है, और ये भारतीय जनता पार्टी ने ये जो शक्ति के साथ का जो जीआर लाया है ये महाराष्ट्र के लोगों के पीठ पे खुसा हुआ खंजीर है, और हमारी माय बोली मराठी के छाती में उन्होंने ये सुरा भोसकने का काम, सुरा डालने का काम देवेंद्र फडणवीस ने किया है। क्या नुकसान होगा, मुझे ये बताइए कि क्या नुकसान होगा अगर हिंदी पढ़ाते हैं स्कूल में? इससे जो नुकसान वाली बात है वो नुकसान वाली तमाम इस पर रिपोर्ट है, तमाम साइकोलॉजी के, लैंग्विस्टिक के और शिक्षा भाषा के जो तज्ञ है ये सब लोगों ने इसके बारे में आपत्ति ली है। उनकी आपत्ति में ही इसमें जो नुकसान है उस नुकसान का चिट्ठा भी उन्होंने अपने अपने रिपोर्ट में इसके पहले भी खोल के रखा है, और आप उनके साथ चर्चा करोगे तो इसका डिटेल आपको मिल जाएगा। फडणवीस कहते हैं आप इंग्लिश को प्रायोरिटी देते हैं, पुरस्कृत करते हैं, लेकिन आपको हिंदी से दिक्कत है, इसका क्या कहें? हिंदी से किसी को दिक्कत नहीं। थ्री लैंग्वेज फार्मूला नेहरू जी ने इस्टेब्लिश किया है, ये हम पहले भी बता चुके हैं। ये भारत पाकिस्तान करने की जैसा मामला है, वैसे ये मराठी इंग्लिश, मराठी हिंदी या
और कोई भाषा के साथ इसका कोई संबंध जो है वो गलत है। देवेंद्र फडणवीस जी को हिब्रू भाषा सीखना है तो जरूर वो सीख सकते हैं, जर्मनी सीखना है या और कोई जापानी सीखना है तो उनका उसमें स्वागत है, उसमें कोई आपत्ति नहीं। भाषा किसको क्या सीखना है ये जिसका उसका ये जिसकी उसकी ये उसका उसके सामने का विकल्प है और ये विकल्प खुला है। जो हमारी जो आपत्ति है ये सख्ती के साथ है और इस सख्ती के साथ साथ जो सरकारी जो स्कूल है, मराठी जो स्कूल है वो बंद करने के का भी इसके साथ ये कहीं ना कहीं इसमें षड्यंत्र है। अनिवार्य शक्ति जो है वो नहीं है, ऐसे कहा है शिक्षा मंत्री दादा भुसे जी ने और देवेंद्र फडणवीस। उन्होंने जो शब्द का छल किया है, कपट के साथ जो छल किया वो छल पर है। जो पहला जीआर जो है एज इट इज है, शक्ति को एज इट इज है, शक्ति शब्द को उन्होंने रिप्लेस किया है, मगर उसका जो आशय है वो शक्ति ही है। इसमें आईएएस लॉबी तो अभी मशगूल है, सरकार के साथ मिलकर करप्शन के लिए कॉरिडोर बनाने में वो मशगूल है। इसमें जो सीधा जो दबाव है और षड्यंत्र जो है ये आरएसएस का, भारतीय जनता पार्टी का और बंच ऑफ थॉट किताब का षड्यंत्र इससे झलकता है। तो आप कह रहे हैं भाजपा जो हिंदी लागू करना चाहती है वो आरएसएस की हिंदी है? वो नीति आरएसएस की है। गुजरात में राज ठाकरे ने ये भी कहा कि गुजरात में क्यों नहीं हिंदी को लागू किया जाता है, महाराष्ट्र में क्यों किया जा रहा है, जबकि दोनों जगह बीजेपी की सरकार है। देवेंद्र फडणवीस जी ने एक बार ये सवाल का जवाब जो है मोदी जी से पूछना चाहिए, क्योंकि गुजराती तीसरी तक गुजराती है, तीसरी में फिर वो अंग्रेजी लाते हैं और साढ़े चौथी में वो हिंदी को इंट्रोड्यूस करते हैं। तो वो एक तरफ वो जिनको बॉस कहते हैं, जिनको आका कहते हैं, उनके स्टेट का एक है और इनके स्टेट का दूसरा जो नीति है उसकी नीति में उन्होंने उनसे राय करना ठीक रहेगा। उसमें अन्य सभी लोगों का अपना अपनी उस पर राय हो सकती है। मुझे किसी के पर कोई टिप्पणी करने का कोई कारण नहीं। जो भारतीय जनता पार्टी की जो नीति है और वो नीति महाराष्ट्र के खिलाफ में है, संविधान के खिलाफ में है, इतना ही नहीं ये हिंदी के भी खिलाफ में है। हम उसकी निंदा करते हैं और ये इसको लेकर हम कड़ी हमारी आपत्ति है। ले जाएंगे बिल्कुल, लोगों लेके आपत्ति होना ही गणतंत्र में बहुत बड़ी बात होती है। और हमारी जो आपत्ति है राजनीतिक नहीं है, ये विवेक को लेकर है, पूरे तमाम महाराष्ट्र को लेकर है, विज्ञान को लेकर है, शिक्षा नीति को लेकर है। अच्छा, आपको लगता है कि ये पिछले 3 साल से तो लगातार जो हम आईएससी की सरकार है, अब पूरी बीएमसी के चुनाव हैं, क्या उसको ध्यान में रखते हुए ये वोट बैंक का बंटवारा हो उसके लिए तो नहीं किया गया है? उनकी हर चाल में एक साजिश होती है और इस साजिश का भी उसमें अंदेशा हो सकता है। सुधाकर बड़गुजर का जो रिश्ता है वो सलीम कुत्ता से है और आज उसी के साथ वो दोस्ती कर रहे हैं। और सलीम कुत्ता जो है वो दाऊद इब्राहिम का सहयोगी है, ये देवेंद्र फडणवीस का और भाजपा का ही मानना है। तो उनको बड़गुजर को लेना, ये दाऊद इब्राहिम ने भेजा हुआ पैगाम भाजपा को हो सकता है। पहले कोई मिर्ची जो था वो मिर्ची इन्होंने मीठी कर ली थी और आज कुत्ते के साथ जो रिश्ता बना लिया है, इसमें भारतीय जनता पार्टी का जो क्लीन चिट का जो सफर है वो सफर भी इसमें से झलकता है। अब केवल दाऊद इब्राहिम को भारतीय जनता पार्टी अपने दल में कब लेने वाली है, यही सवाल एक बचता है और इस सवाल का जवाब भारतीय जनता पार्टी ने देना चाहिए। थँक्यू। सरतेशेवटी एवढंच म्हणतो की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर जडो मैत्र जीवा, सुबुद्धी दे दयागणा आणि ही सक्तीचा निर्णय वापस घेण्याची सुबुद्धी दे दयागणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।